नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली जिल्ह्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी बोलावं लागतं. नवीन एसपी या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि त्यांचे नेमक्या प्रायोरिटी काय आहेत हा प्रश्न ह्या ठिकाणी जनतेत उभा राहिला. राजरोज खून होत आहेत. ह्या वर्षाची 26ची सुरुवातच पहिल्या दिवशी खुनापासून झाली आणि आता 6 महिन्यात कित्येक मर्डर ह्या ठिकाणी सांगलीच्या आसपासच्या परिसरात झालेले आहेत. खंड्या गोळा केल्या जातात. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला सुद्धा लोक भीतात, घाबरतात, कारण पोलीस त्या ठिकाणी सामील असल्याचा हा भास हा जनतेला व्हायला लागला. पोलीस यंत्रणा इतर कामात व्यस्त दिसते. शक्तीपीठाच्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या कामामध्ये 2 DYSP खानापूर तालुक्यातल्या भाग्यनगर आणि नागेवाडी गावात पहाटे 4 वाजता उपस्थित राहतात आणि पोलिसांच्या फौजफाटा वापरून त्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करून फुकटात घ्यायचा डाव शासन या ठिकाणी आणते आणि ह्याला पोलीस यंत्रणा वापरली जाते. ह्या पोलीस यंत्रणेची परिस्थिती एवढी वाईट आहे देशात की स्वतः देशाला सांगावं लागतं की नीटची परीक्षा सुद्धा आता आम्ही आर्मी लावून घेणार. एक परीक्षा लावण्या इतपत सुद्धा तुम्हाला तुमच्या पोलीस फोर्सवर विश्वास राहिलेला नाही. जनतेने यांच्यावर काय विश्वास दाखवायचा. दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्टीत सेटलमेंट करणं ही ह्या पोलीस स्टेशन मध्ये कलेक्शन म्हणून एक पद निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो तिथं बसतो तो फक्त प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक दुकानदाराला, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टरला सगळ्याकडनं फक्त हप्ते गोळा करणं आणि वरपर्यंत पोहोचवणं हेच काम त्या ठिकाणी. मला वाटत नाही की एसपीच्या सुद्धा हातात ह्या जिल्ह्याच्या बदल्या करणं राहिलेला आहे. या जिल्ह्यात कुठल्या शाखेत कोण काम करणार हा निर्णय मटकेवाले, गुटखेवाले, गुंड, खंडणीवाले हे घेतात. आपल्याला कोण सोयीचा असेल तोच आपल्या पोलीस स्टेशनचा प्रमुख होतो. ही परिस्थिती ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या असल्यामुळे मोकळ्यावर फिरताना सुद्धा, आपल्या पोरांना बाहेर पाठवून सुद्धा, आपल्या पोरींना शाळेत पाठवू का नको अशी सुद्धा परिस्थिती ह्या सांगली शहरात आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात सुद्धा काल परवाच कवठे पिरांना एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावर 36 तासापर्यंत ऍक्सिडेंट कुणी केला माहित असताना सुद्धा त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. कारण तो व्यक्ती जर अटक झाला असता तर तो दारूच्या नशेत होता कळलं असतं. सेटलमेंट झाली का, पैसे घेऊन त्याला सोडण्यात आलं का, ही जनता डायरेक्ट प्रश्न विचारते. ह्या अशा परिस्थितीत ह्यांची भीती कुणाला राहणार. जनतेला आज विचारल्यावर जनतेला माहिती असंच बोलायला लागते, आला बघा पैसे मागायला. अशी अवस्था आज या पोलिसांची झालेली आहे. ह्याला कोण जबाबदार आहे. मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ह्याबाबत काय निर्णय घेतलेला आहे, काय पावलं घेतले सांगावं. ही न्याय व्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीत असल्यामुळे काळजी वाटते सांगलीकरांची. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ताबडतोब प्रचार बंद करावा. पक्ष वाढेल कसा आहे त्याला 2 फुट बाजूला ठेवावं आणि सांगली सुरक्षित आणि चांगली कशी राहील ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती. हे पहा, त्या ठिकाणचे कोळेकर जे अधिकारी आहेत ते चांगले आहेत का वाईट आहेत ते त्या ठिकाणी जनता ठरवेल. मात्र ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्वतःहून निर्णय घेतला का याला अटक न करण्याचा, का त्यांना फोन आला ह्याची चौकशी झाली पाहिजे. ह्यांच्या फोनवर त्या दिवशी कोळेकरांच्या कुणी फोन केले, काय मेसेजेस आले, कुणाला आले, पुन्हा कुणाच्या मेसेजेस वरनं फोन गेले
विशाल पाटील खासदार आहे तर विशाल पाटलांची फोनची सुद्धा फॉरेन्सिक ऑडिट करून तपासणी करावी. खासदार म्हणून पुन्हा कुणाला फोन केले ह्या भागात जिल्ह्यात आमदारांनी आणि आमदारांच्या घरच्यांनी सुद्धा पुन्हा कुणाला त्या दिवशी फोन केले हे सुद्धा चौकशी व्हावी. ह्या ठिकाणी राजकीय कारणासाठी लोकांचा वापर करायचा आणि त्यांनी आपल्या राजकारणात मदत केली म्हणून त्याला मोकळीक द्यायची, खंडी मागत करायचं. जो खुनाच्या आरोपात प्रमुख आरोपी आहे तो सुटतो, तो एक्सटर्नमेंट मध्ये आहे, त्याला जिल्हा बंदी आहे, तो जिल्ह्यात येतो, त्याला फोनवर कुणी सांगितलं हा मुलगा कुठे राहतो, हे बडगर कुठे राहतात, घर त्याला सापडतं कसं, तो 4 गाड्या बदलून येतो कसा, कुणाकुणाच्या गाड्या होत्या, कोण कोण त्याच्या मागे होतं, सोबत कोण कोण होतं, ही चौकशी पोलीस करतील ह्याच्यावरच शंका आहे. कारण ह्या सगळ्या गुन्हेगारांना राज्य आश्रय आहे आणि म्हणून हे धाडस होते. एकटा पोलीस इन्स्पेक्टर इथून तिथून ट्रान्सफर होऊन सस्पेंड होऊन डिसमिस होऊन काही होणार नाही. ह्याच्या मागे कोण आहे हे काढलं पाहिजे, जनतेपुढे आणलं पाहिजे. सांगलीत फक्त गोळा करणे हेच जर काम पोलिसांचं शिल्लक असेल, कुणीही सुरक्षित नाहीये. ज्याला कुणाला मारायचं असेल तो राजरोस मारतो, कुणी कुणाला कंट्रोल करत नाही. फक्त त्यानंतर झाल्यावर पिक्चर मध्ये जर झालं पोलीस येतात तसं आपल्याकडे झाल्यावर येतात आणि ते पण आल्यावर आपल्यावरच गुन्हा टाकतील का काय ही सुद्धा भीती निर्माण झाल्यामुळे लोक सुद्धा आता पुढे यायचं बंद झालं.